नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत आपल्या युट्यूबच्या चॅनलमध्ये. आज आपण स्टडी करणार आहोत अगेन की नेक्स्ट स्टडी प्रेडिक्शन्स काय करायला पाहिजे. मी काल तुम्हाला रेड लाईन्स दिल्या होत्या की जनरली मंडेला ट्रेड करताना तुम्हाला या लाईन्स बघून ट्रेड करायच्या होत्या. एक्झाम्पलसाठी जस्ट अ मिनिट. आता बघा की ही रेड लाईन्स तुम्हाला दिसतात. या रेड लाईन्सच्या मार्केट खाली जर आहे तर मी सांगितलं की बेरिश असायला पाहिजे. या रेड लाईनच्या वर मार्केट बुलिश असणार आहे. आज बघा ड्रॅमॅटिकली मार्केट या रेड लाईनच्या खाली होतं. जर तुम्ही डेली टाइम फ्रेमला बघाल, इव्हन निफ्टी आणि बँक निफ्टी दोघांनाही बघाल, तर मी सर्व लाईन्स इरेज करूया. बघा प्राइस मध्ये एक हाय वोलाटाईल कॅन्डल बनली होती बजेटच्या दिवशी. तर मार्केट अंटिल अनलेस जोपर्यंत या रेंजच्या एका साईडला क्लोज करत नाही किंवा या अंटिल एका रेंजच्या वरच्या किंवा खालच्या साईडला, एक्झाम्पलसाठी नेहमीच ती हाय आणि लो ब्रेक करावा अशातला भाग नाहीये. मला या एरियाच्या खाली क्लोजिंग पाहिजे. ठीक आहे. तर आज मार्केट जे कालच्या आपण रेड लाईन्स दिल्या होत्या, रेड लाईन्सच्या आज जनरली खाली होते, त्यामुळे आज मार्केट बेरिश राहिलं आणि मार्केट परत गॅप फिल करायचा पण प्रयत्न पूर्णपणे नाही केला. आणि सेम गोष्ट तुम्ही जर बघाल तर बँक निफ्टीमध्ये पण सेम झालेलं आहे. आता जनरली उद्या ट्रेड करायचं आपल्याला, ट्यूजडेला ट्रेड करायचं. ट्यूजडेला ट्रेडिंग करताना काय करावं लागेल, तर ट्यूजडेला बघा ही जी रेंज आहे, ही रेंज तुमची आहे सपोर्ट रेंज आहे, ही तुमची रेजिस्टन्स रेंज आहे. या रेंजच्या वर मार्केट तुम्हाला बुलिश बघायला मिळेल. या ज्या ब्लॅक लाईन्स होत्या, ब्लॅक लाईन्स आपण बजेट डे साठी लावल्या होत्या, पण त्याची गरज नाही आता. आणखी एक महत्वाची गोष्ट बघा की आपण काही दिवसांपासून 23,335 हा पॉईंट कंटिन्युअसली देत होतो. आज पण तो पॉईंट फॉलो झालेला आहे. पण एक लक्षात घ्या, ज्या दिवशी या पॉईंटचं सिग्निफिकन्स कमी कधी होतं, म्हणजे त्याचं महत्व कमी होते, कसं ओळखायचं, ज्यावेळेस प्राइस या रेंजमध्ये तुम्हाला कन्सोलिडेट करताना दिसेल, याचा अर्थ असा आहे की प्राइस या पॉईंटचं महत्व कमी झालं. यामुळे आपण हा पण पॉईंट आता इरेज करून घेऊया. एक नवीन येल्लो लाईन शोधूया, येल्लो लाईन तुम्हाला लवकरच अपडेट करूया. आता एक लक्षात घ्या की प्राइसेस उद्या या रेंजच्या खाली मी बेरिश जायला स्टार्ट करेल, या रेंजच्या वर बुलिश जाईल. दुसरी महत्वाची गोष्ट काय, बँक निफ्टीमध्ये काय बघता येईल, तर बँक निफ्टीमध्ये पण बघा, बँक निफ्टी एका रेजिस्टन्सला येऊन थांबला होता बऱ्याच दिवसापासून. इथं हा जो आहे त्याचा रेजिस्टन्स आहे. प्राइसने एक स्ट्रॉंग अग्रेसिव्ह बुलिश कॅन्डल बनवली, पण याच्यावर अगेन तो क्लोज करू शकला नाही. आणि मार्केटने काल एक चांगला फॉल दिला होता बजेटच्या दिवशी. आज मार्केट बघायला गेलं तर बजेट डेच्या आणखी सुद्धा इनसाइड कॅन्डल, म्हणजे त्या कॅन्डलच्या आतच आणखी सुद्धा ट्रेड करते. आता जर आपण याला जर स्मॉलर टाइम फ्रेम मध्ये बघितलं, तर स्मॉलर टाइम फ्रेम मध्ये आपल्याला काय दिसून येत आहे की प्राइसेस या रेंज मध्ये बघा, याची जी येल्लो लाईन दिली होती आपण, या येल्लो लाईनच्या पण आज ही मार्केट वर नाही. ही जरी हाय वोलाटाईल कॅन्डल बनवली असेल, जवळपास एकच्या आसपास ही कॅन्डल बनवली होती, पण मार्केट अगेन त्याच्या खाली आहे. तर उद्या या केसेस पासून इथे बुलिश असणार, या केस पासून बेरिश असतात. बऱ्याच लोकांना प्रश्न येतो, सर ह्या प्रिव्हियस लाईनचं महत्व तेवढं असेल का, तर नाहीये. तर आपण या लाईन्स डिलीट करून टाकूया. जसं एक्झाम्पल संपलं, किंवा जर तुम्हाला डिलीट करायचे नसतील तुम्ही काय करू शकता, इथे जावा ओपेसिटी मध्ये, आणि ओपेसिटी मध्ये याची फक्त साईज कमी करा. ओपेसिटी कमी करा म्हणजे काय होईल की तुम्हाला एक फक्त हे समजून येईल की ह्या ठिकाणी एक एरिया आहे, पण तो आता एवढा महत्वाचा नाही. ठीक आहे. आता एक लक्षात घ्या, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जर आपण समजून घेतली, तर प्राइस साइडवेज रिॲक्ट करते. ऑप्शन चेन मध्ये पण एवढा डेटा स्ट्रॉंगली क्रिएट होत नाहीये. तर एक दोन दिवस माझ्या हिशोबानुसार तुम्ही अग्रेसिव्ह ट्रेडिंग करणं, अग्रेसिव्ह पोझिशन म्हणून थोडंसं टाळा. प्राइसला एक डायरेक्शन मिळू द्या, निफ्टीला एक डायरेक्शन मिळू द्या. जोपर्यंत अंटिल अनलेस की अग्रेसिव्हली वर किंवा खाली थांबत नाही, तोपर्यंत तुम्ही काही नाही करायला पाहिजे. जोपर्यंत या आपण ह्या ज्या कॅन्डल बनतात, हाय वोलाटाईल कॅन्डल, याला आपण मदर कॅन्डल्स म्हणतो. ठीक आहे. या मदर कॅन्डलच्या आसपास प्राइस बराच दिवस हे काय करते, खेळत राहते, एक प्रकारे ट्रेड होते बराच वेळेस. ठीक आहे. आता एक लक्षात घ्या, याच्यामध्ये महत्वाची गोष्ट काय की अंटिल अनलेस याच्या आतमध्ये प्राइस रेंज ट्रेड करते, तर काय होते अशा केसेसमध्ये, या रेंजमध्ये ज्या ज्या दिवशी या लोकांनी पोझिशन बनवल्या होत्या, त्या पोझिशन्स मार्केटमध्ये या लोक इथे ऍड करत जातात या रेंजमध्ये. एक्झाम्पलसाठी प्राइस वर चालली, खाली चालली, तर याच्यामध्ये काय होतं, याच्यामध्ये अक्युमुलेशन होते किंवा डिस्ट्रीब्युशन होतं, दोन्हीपैकी एक होणार आहे. तर तुम्हाला कसं कळणार अक्युमुलेशन होतं डिस्ट्रीब्युशन होते, तुम्हाला कळणार आहे की नक्की प्राइस कोणत्या साईडला रिजेक्शन देते. जर प्राइस लोअर साईडला रिजेक्शन देते याचा अर्थ अक्युमुलेशन होते, आणि जर प्राइस हायर साईडला जाऊन रिजेक्शन देते याचा अर्थ डिस्ट्रीब्युशन होते. एकदम सिंपल केसेस आहे. आता उद्या जर आपण स्टॉक साठी बघायला, स्टॉक्स मध्ये मी तुम्हाला 2 ते 3 स्टॉक सांगतो, ज्या स्टॉक्स मध्ये तुम्ही उद्यासाठी लक्ष ठेवू शकता. फर्स्ट आहे मारुती सुझुकी. मारुती सुझुकीने ऑलरेडी एक ब्रेकआउट दिलेला आहे, काल परवा दिला होता, ज्या रेंजच्या बाहेर प्राइस क्लोज झाली दिसते. क्लिअर कट एकदम बुकिश ब्रेकआउट होता हा. याच्यामध्ये पण व्हॉल्यूम वगैरे सगळं वाढलेलं आहे. नेक्स्ट डे तुमची बाईंग होती 1 फेब्रुवारीला. बेसिकली या ज्या न्यूज असतात की टॅक्सेस कमी झाले, हे ऑलरेडी डिस्काउंटेड असतात, त्यामुळे आधीच ह्या स्टॉक्सने आधीच प्रिपरेशन करून ठेवली होती. आणि दुसरा आहे वोल्टास. तर वोल्टास जर आपण स्टॉक बघितला, तर वोल्टास मध्ये स्ट्रॉंग रिबाउंड आलेले. स्ट्रॉंग रिबाउंड कुठून आलेले, तर तुम्ही बघा की प्राइस एवढ्या मोठ्या एका फॉल नंतर प्राइस परत त्या हायच्या आसपास अप्रोच करायला स्टार्ट केलेला आहे. तर हा जो हाय आहे, हाय ब्रेक झाल्यानंतर माझा अप्रोच आणखी जास्त क्लिअर होईल की मार्केट वोल्टाचा स्टॉक आहे तो बुलिश साईडला जायला स्टार्ट होईल. ठीक आहे. एक मोठ्या बेरिश कॅन्डल नंतर प्राइस इमिजिएट रिकव्हरी करते, याचा अर्थ कुछ तो गडबड आहे.
यहाँ से भाव फिर से बढ़ना चाहिए. जर मी याच वोल्टासच्या स्टॉक्सला जर वीकली टाइम फ्रेम मध्ये बघितलं तर एक चांगला हॅमर कॅन्डलचं फॉर्मेशन दिसतं आणि जर तुम्ही आणखी जर तुमचा व्ह्यू मोठा असेल तर तुम्ही या हायचा ब्रेक होईपर्यंत वाट बघू शकता. पण जनरली माझ्या केसेसनुसार फक्त तुम्ही कालची डेली कॅन्डलचा हाय जरी ब्रेक बघितला, ज्या ठिकाणी बेरिश कॅन्डल होती त्या हायेस्ट बेरिश ही वाली, याच्यावर सुद्धा तुम्ही बुलिश जाऊ शकता. एक तुम्हाला सजेशन दिली या व्हिडिओमध्ये की काय करायचं माहिती आहे का, तुम्ही जर एंट्री करता डिलिव्हरीसाठी एंट्री करताना हायर टाइम फ्रेम बघायचं, पण एंट्री करताना लोअर टाइम फ्रेमवर सपोर्ट रेजिस्टन्स आणि लोअर टाइम फ्रेमवर कॅन्डलस्टिकचे स्ट्रक्चर्स बघून तुम्ही एंट्री करा. त्याच्यामुळे काय होईल, तुमची रिस्क टू रिवॉर्ड रेशो खूप फेवरेबल येईल. म्हणजे स्मॉलर टाइम फ्रेम मध्ये तुम्ही एंट्री करताना तुमचा स्टॉपलॉस छोटा असेल, पण टार्गेट्स तुम्ही ठेवताना हायर टाइम फ्रेम मध्ये ठेवा. त्याच्यामुळे तुमची एंट्री आणखी जास्त ऍक्युरेट होईल आणि रिस्क रिवॉर्ड रेशो चांगला ऍक्युरेट होईल. ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. थँक्यू सो मच.